उचलून घेतात, शासनाकडून निधी उचलून घेतात. सन्माननीय लीलाधरजी भोयर खेगड यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचा प्राइज मिळालेला आहे मंडळाला. शासनाकडून निधी उचलून घेणे, खाऊन टाकते, पण त्या निधीचा उपयोग करत नाही. अशीच परिस्थिती तुमची आहे ना. तुला नाही समजलं, त्या बापाने नाही समजलं का रे. आम्ही कशा समोर बसला दुसऱ्यानं मागं बसला तर तुला ओकलीचा काही पता नाही. असं आहे का. हो जी, ठीक आहे, मी सांगतो तुला. ऐक. तुम्ही संडासाचे पैसे खाऊन टाकल्या. हो जी, आणि संडासला आता कुठं जाता. बांधे मध्ये. बांधे बापूरे, आज तुला सांगतो, बांधेमध्ये तुम्ही संडासला जाता. आपल्याकडे कास्तकार असल्यामुळे ढोरं वासरं शेळ्या पाटरा आहेत. हो आहेत ना. आहेत बाप्पा बाप्पा. तर मग मला म्हणायचं आहे, त्या ढोरं वासरं त्या कोणाला चरायला जातात. हो, आपण संडासला जातो. आपण संडासला जातो, त्या ढोरा वासराच्या पायाले संडास दिसून येते. आणि ते ढोरा वासरा पेलत नाही. शेऱ्या पाटलं तर शिरे कधी कधी घरातही जाऊन शकते. नाही की माया जरी तुम्हाला सांगतो ना, माया जरी ढोर वासरून जरी बाहेरून जरी आला कडे त्याच्या पाय धुतो, मग आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जातो. हा शाळा त्या शेऱ्या पाटराचे पाय धुतो म्हणते. हो जी, आणि मग आपल्या बेडरूम मध्ये घेऊन जातो. मस्त चायनाच, फक्त तूच दिसलास त्या शेऱ्या पाटराचे. बरं का रे. अगं कोंबड्या, कोंबड्या सुद्धा बांध्यामध्ये चराले जातात आणि त्याच्या पायाला घाण दिसून येते. आणि ते पेलत नाही. त्या बेंडीवर काही शिरत नाही. तुमच्या बेडरूम वर कान, घरात कान, दारात का शिरते. आणि त्याची घाण आपल्या स्वयंपाक किचन रूम मध्ये येते. बाबाजी, मायाच्या कोंबड्या पिल्या असतो नाही, मी कधी घराच्या बाहेर पाठवतच नाही. म्हणून माझे मित्र हो, तुम्हाला खरं सांगतो, संडास हा प्रत्येकाच्या घरी आवश्यक आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं, संडासासाठी मला पोरगी काय द्या नाही. आज मला सांग, एक बाई मुलगी आणि तुला नापसंत करत आहे. काय साठी? निव्वळ संडास साठी. तुझी सोय सारम एवढा मोठा 5.5 फुटाचा माणूस कोणत्या कामाचा सारव असं आहे. म्हणून ऐक मी काय म्हणतो,
हा यायला देऊन जा दवाई. हा दवाई दवाई दिली नाही थोडी गोशी लावा. कारण आज तुम्ही संडासला बसले मुलं तुमची संडासला बसतात आणि त्याच्या पायाने खाण निघून येते आणि ती खाण आपल्या घरादारापर्यंत बसले. आज बाहेर जरी आपण संडासला बसलो तर माश्या त्या संडासवर बसतात. एक माशी गोळून खाली आपल्या घरादारापर्यंत येते. अरे अन्नावर सुद्धा बसते ना तेच अन्न आपण भक्षण करतो. त्याच्यामुळे शरीरामध्ये रोगराई पैदा होते. साहेब मुक्काम कोजवा या बांधवाकडून 10 रुपयाचं प्राईज मिळालेलं आहे. मंडळ अत्यंत ऋणी आहे. त्यांना माझा सत्ताचे प्रणाम. धन्यवाद. अगर माणसाला जेव्हा लागण होते डॉक्टर त्यावेळेस पाणी उकळून प्यायला सांगतात. पण माझा मत आहे नेहमी जर आपण पाणी उकळून प्यायला म्हणजे गरम करून आधी पाण्याला उकळी येऊ द्यायची नंतर त्याला थंड होऊ द्यायचं. थंड होऊन ते पाणी जर आपण पिला मनुष्य जीवन हा एकाएकी रोगी बनणार नाही. तो निरोगी राहतो. तो निरोगी राहतो. आणि म्हणून त्याचप्रमाणे पाणी उगारून प्याल्याने निरोगी जीवन राहतो हम खाता. अरे एक दिवस कोरडा पडून एक दिवस कोरडा पडायचा. एक दिवस हप्त्यातून एक दिवस कोरडा पडायचा. कोरडा म्हणजे का? एक दिवस कोरडा पडायचा. कोरडा कोरडा म्हणजे काय? म्हणजे आपण जर कधी भिजवतानी असलं तर पाणी काय टाकायचं कोटी राहायचे ते कणिक ते कणिक नाही शहाण्याच्या पटाना का म्हणतात. आपल्या इथं टाका राहते आणि आपल्या इथं टाका असते म्हणजे घरची बाई पाणी भरते. त्या बाईला म्हणजे पाणी भरतं तर त्या पाणी 8-8 दिवस 4-4 दिवस 2-2 दिवस आपण चालवतो. त्या पाण्यामध्ये जंतू असतात. त्या पाण्यामध्ये चिला तयार होते आणि ते पाणी जंतू राहते. आणि म्हणून शासनाच्या धोरणानुसार एक दिवस कोरडा पडायचा आहे. एक दिवस टाक्याला सारवून टाकायचं चुन्यानं आणि थोडं ब्लिचिंग टाकायचं. ब्लिचिंग टाकल्यामुळे ते टाका निरोगी बनते आणि जर निरोगी असेल तर आपणही सुद्धा निरोगी राहू शकतो. हेच तर माझ्या गाण्यातून सांगायचं. म्हणजे काय अडचण आहे ह्या जीवन जगण्यामध्ये म्हणजे संध्या 70 बांधा नाही आवश्यक आहे. एक दिवस कोरडा पडून आपल्या घरी. एक दिवस कोरडा पडून आपल्या घरी. संताचा बाणा हो घरोदारी. संताचा बाणा हो घरोदारी. बाबाजी थांबून काय होईल. आम्ही चालला जातो आपल्या गाव जवळ करतो. सन्माननीय गजाननजी कितरमारे यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाचं प्राईज मिळालेलं आहे मंडळात. बापरे थांब. नाही बाबाजी अबे माझे विचार आहेत. माझ्या विचार ऐकशील तर तुझी भलाई होईल. याचं कारण सांगतो. पैसे मिळाले ना खाल्लास ना खाऊ दे. पण दुसऱ्यांदा फार मारलो तुझी ऐकत नसेल संडास बांधाची नको बांधू. दुसऱ्यांदा
फार्म भरतो आणि शासनाच्या योजनेतून तुम्ही संडास बांधा. म्हणजे पुन्हा भेटतील का जी? भेटतील का म्हणजे आहेच नाही योजना. बाबा सरकार काय तुमच्यासाठी कमी करते का रे? पुन्हा भेटतील म्हणजे 12,000 रुपये. ऐक मी सांगतो. हं. शासनाची आहे योजना घरोघरी तुम्ही राबवा. शासनाची आहे योजना घरोघरी तुम्ही राबवा. मोठे विद्वान गाडगे बाबा स्वतंत्रतेचा हा पाया चुना. समजून घ्यावा. रे गाडगे बाबा बनलास का? आले पण म्हणलो गाडगे बाबा. माणसाने हे विचारून नाही सांगितले. गाडगे बाबा महान होते. हातात झाडू घेऊन गल्या गोद्या गाव स्वच्छ केलं रे. पण दिसते का गाडगे बाबाचं? आज सरकारने गाडगे बाबाचा फोटो प्रत्येक ग्रामपंचायतला लावण्यासाठी असं आवाहन केलं आहे. मोठे विद्वान गाडगे बाबा स्वातंत्र्याचा तो पाया चुना. संडास बांधा हो घरोदारी. बाबाजी काय गलती झाली. आलं का ध्यानात? हो बाबाजी. याच्यानंतर चुकी माफ करा. कोण्याही मुलीला मागायला जाशील तर संडास बांधल्याशिवाय तुला मुलगी देणार नाही. नाही गोष्ट करूया बाबाजी. समजलं? कारण संडासच नाही का उघड्यावर जाणार आहे बसायला? नाही बाबा. माझे माय बाबा हो उघड्यावर बसू नका संडासला. माझी विनंती आहे तुम्हाला. माझा राऊंड समाप्त झाला. सन्माननीय आमचे शाहीर साहेब व्यासपीठावर येतील आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील. कुमार एवढीच भाऊ बरे